साहेब, तर आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मोठी तयारी करते. खरं तर धाराशिवचे पालकमंत्री आता आपण तिथं काही वाद होताना पाहिलं होतं. एक चर्चा होती की भाजप आणि शिवसेना युती होईल. मात्र शिवसैनिक कुठेतरी नाराज आहे की भाजपनं पाठीत खंजीर उचललाय. आपली काय भावना आहे? बघा, धाराशिव नगर परिषदेमध्ये महायुती आम्ही केली होती, ती काही प्रमाणात यशस्वी झाली होती, परंतु काही एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले गेले भारतीय जनता पार्टीकडनं, त्यामुळे कदाचित त्या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते नाराज आहे. परंतु कळंबमध्ये आमची युती झालेली आहे. म्हणजे असं नाही आहे, धाराशिव म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी युती होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे धाराशिव नगर परिषदेमधले आमचे काही पदाधिकारी आहेत, आमचे काही जिल्हा प्रमुख आहेत, ते नाराज आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कारण युती करत असताना किंवा त्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी होत असताना राणा पाटील यांनी धाराशिव नगर परिषदेमध्ये 8 जागा ह्या शिवसेना पक्षाला देण्याचं मान्य केलं होतं, परंतु त्या 8ही जागांवर त्यांनी एबी फॉर्म त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे किंवा त्यांच्या उमेदवारांना दिल्यामुळे तो वाद उफाळला. आज मुख्यमंत्री सुद्धा धाराशिवला येणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे. काही तोडगा अजूनही निघतो का, ह्याचा आम्ही आज चर्चा करणार आहोत. परंतु शेवटी आम्ही सुद्धा सक्षम आहोत. आम्ही सुद्धा काही ठिकाणी आमचे उमेदवार दिलेले आहेत. आम्ही ह्या ठिकाणी धाराशिवमध्ये युती झाली नाही म्हणून अन्य ठिकाणी करायची नाही अशी आमची भूमिका नाही आहे. युती व्हायला पाहिजे, कारण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राणा पाटील आणि मी ही मुंबईमध्ये युतीची घोषणा केली होती. त्या युतीच्या घोषणेनंतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी युतीला साजेसं भूमिका घेणं क्रमप्राप्त होतं, पण काही ठिकाणी काही चुका कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर झालेल्या आहे. आम्ही अजूनही विचार करतोय की आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर काही तोडगा निघतो का. परंतु शेवटी भारतीय जनता पक्षानं आमच्याबरोबर जर युती केली नाही तर आम्ही काही लढणारच नाही असं नाही. आम्ही सुद्धा सक्षम आहोत. प्रत्येक ठिकाणी आमचे सुद्धा उमेदवार उभे आहेत, परंतु एका ठिकाणी युती आणि एका ठिकाणी युती नाही असं चित्र जे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे आज चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघेल. सोलापूरमध्ये तुम्ही बैठक घेतलेली आहे, त्या बैठकीत काय तक्रारींचा बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी युती झालेली आहे, काही ठिकाणी दुसऱ्या पक्षांबरोबर आघाड्या झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आमची परिस्थिती अतिशय चांगली आहे. आमचे शिवसैनिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. बऱ्याच नगर परिषदा आमच्या ताब्यामध्ये येतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः उद्या सोलापूरचा जिल्हा दौरा करतायत. 3 ठिकाणी त्या सभा पण घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की वातावरण अतिशय चांगलं आहे. शिवसेनामय वातावरण ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. भविष्यामध्ये अजूनही प्रचाराच्या माध्यमातून आमचे शिवसैनिक जोर लावतील आणि पक्षाची भूमिका, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका, लाडक्या बहिणींसाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये घेतलेली भूमिका ही जगजाहीर आहे. आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य आमचे लाडके भाऊ सुद्धा आम्हाला मतदान करतील आणि सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा सर्व महापालिकांवर येईल याची आम्हाला खात्री आहे. भाजपला शिंदे नकोशे झाले, त्यामुळे जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला असं सामन्यातलं टीका करण्यात. बघा, सामन्याच्या टीकेला कोण विचारतो. सामना आता फक्त टीकाधारी झालेला. त्यांनी खरं तर सामना मुखपत्राचं नाव बदलून टीका सेना असं करायला हरकत नाही, कारण शेवटी टीकेशिवाय दुसऱ्याकडे काहीच नसतं. ते आमच्या नेत्यांची नावं घेत नाही, ते आमच्या महायुतीतील चांगली कामं आहेत ती त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवत नाही. त्यामुळे सामनाचं मुखपत्र जे आहे त्याने नामकरण करावं आणि दुसरं काहीतरी नाव म्हणजे टीका सेना हे नाव त्या वृत्तपत्राला द्यावं, ह्या मताचं मी आहे. लाडक्या बहिणीचे श्रेय कुठंतरी दोन्ही नेते घेत आहेत. लाडक्या बहिणीचे श्रेय कुठंतरी दोन्ही नेते घेत आहेत. काल अक्कलकोटमध्ये म्हणतात की सीताराम म्हेत्रे म्हणतात की लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. अक्कलकोटला निधी जो आहे, बघा, लाडक्या बहिणींची योजना मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यांची ही योजना आहे. त्यांच्या कारकिर्दीमधले ते सर्वोच्च योजना ती होती. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे आणि त्या योजनेचा लाभ आम्हाला ह्या महायुतीच्या माध्यमातून लढलेल्या विधानसभेला झालेला आहे. तब्बल 232 आमदार आमच्या महायुतीचे आणि 5 आमदार आमच्याबरोबर असलेले सहकारी पक्ष किंवा सहयोगी अपक्ष हे आमच्या सोबत आहे. त्यामुळे तब्बल 237 आमदारांचं संख्याबळ हे महायुतीला आहे. आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचा
विचार करून त्यांना न्याय दिला. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचं जे काम आहे आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या कामावर सर्वसामान्य जनतेनं आम्हाला मतदान केलेलं आहे आणि एवढं बहुमत आम्हाला प्राप्त केलेलं आहे. सध्या मुख्यमंत्री दुपारी येत आहेत, मात्र त्यापूर्वीच मेळावा जो आहे तो धाराशिवमध्ये होता. तर कार्यकर्त्यांना समजवण्याची एक शर्यत असणार आहे. नाही, मेळावा नाहीये. आज कुठल्याही कार्यकर्त्यांना आम्ही भेटलेलो आहे. मेळावे हे आता फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून मेळावे होणार आहे आणि माझा दौरा हा 26 आणि 27 तारखेला आहे. त्यामुळे मेळावा वगैरे काही नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांशी आणि प्रत्येक नेत्यांशी काल मी चर्चा केली. काही आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर काही तोडगा काढावा लागेल आणि सामोपचारानं आम्ही मार्ग काढू. त्यामुळे अजूनही आम्हाला आशा आहेत की भविष्यामध्ये अतिशय चांगलं चित्र या दोन्ही जिल्ह्यामध्ये निर्माण होईल. नवी मुंबईत काल एक कार्यक्रम झाला, गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांची अनुपस्थित होती. कशा प्रकारचा हा संदेश? नाही बघा, असं काही नाही हो. एकनाथ शिंदे साहेब ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा दौरा प्रत्येक ठिकाणी होत असतो. काल त्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते, परंतु शेवटी असं काही निर्णय असा झालेला नाही की ह्या कार्यक्रमाला यांनी उपस्थित राहावं, त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहावं. असं काही एक दुसऱ्यांच्या सामोपचारानंच आम्ही काही निर्णय हे जिल्ह्यामध्ये घेत असतो. पण ते सातत्याने चर्चा होतात, शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री दोघं सोबत आले की एकमेकांना पाहिलं नाही, एकमेकांना बोलले काय नाही. हो, असं काही नाही. हा तुमचा भ्रमनिरास आहे. काही लोकांनी पेरलेल्या ह्या बातम्या आहेत, तसं काहीही नाहीये. आणि असं जर काही असतं तर हे महायुतीचं सरकार एवढं खंबीरपणे चाललं नसतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय आहे आणि काही समन्वयाची जर भूमिका कुठे काही वेगळी झाली तर केंद्रीय नेतृत्व आहे त्या समन्वयाने तोडगा काढतात. साहेब, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोटमध्ये जे आहे ते उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते सभा घेत आहे. कुठंतरी भाजपलाच आव्हान आहे का? असं बिलकुल नाही. प्रत्येक ठिकाणी आमची कुठे युती झालेली आहे, कुठे आघाडी झालेली आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सभा हे घ्यावीच लागणार. एकदा युती जर झाली असेल तर त्या ठिकाणी युतीच्या सभा होतील, ज्या ठिकाणी युती किंवा आघाडी झाली नसेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने सभा होतील. हे धोरण आमचं ठरलेलं आहे. साहेब, आमदार राजू खरे हे कुणाचा मोठा प्रश्न पडलेला आहे. राजू खरे म्हणतात की मी हाडामासाचा शिवसैनिक आहे, मी हाडाचा शिवसैनिक आहे, परंतु ती तुतारी गटाचे आमदार आहेत. तुमचं नेमकं याकडे कसं पाहणं आहे? नाही बघा, शेवटी कसं आहे, ते जे काय म्हणतात त्यावर तुम्ही निर्णय घ्या ना. मी त्यांच्याविषयी काय सांगणार? ते सांगतात हाडामासाचे शिवसैनिक आहे, मी पण सांगतो हाडामासाचे ते शिवसैनिक आहेत. परंतु ठीक आहे, ती ह्या सोलापूरमध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा राज्यातल्या इतर भागामध्ये काही लोकांना निवडून येण्यासाठी काही चिन्ह ही वेळ प्रसंगी घ्यावी लागले, त्यांनी ते कदाचित घेतलं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.